स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. आज आपण खूप एक पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे आणि त्या मेडिटेशन मध्ये आपण आपल्या शारीरिक व्याधी, मानसिक तणाव याच्यापासनं बाहेर पडणार आहे. ठीक आहे. पण त्याच्या आधी बाकीचे सगळे लोक येण्याच्या आधी आपण जरा क्या हुआ, आज का डे 9 है, कुछ बदलाव हो रहा है क्या लाइफ में? सांगा बरं वैष्णवी गायकवाड मॅडम. 9 दिवसांचं म्हणजे या पुढचे आधीचे 8 अटेंड केलेत का? वैष्णवी मॅडम अनम्यूट करा. केलेत का पूर्ण 8 सेशन अटेंड? हो मॅडम, पण जॉबमुळे ना मला प्रत्येक वेळेस 100% देणं शक्य नाही झालं. पण मी शक्तिपात वगैरे घेतलाय आणि लेक्चर दररोजचं अटेंड केलंय. पण तुम्ही जी रोजची ऍक्टिव्हिटी घेत होता ना, ती नाही करता आली मला. ओके. स्वरूपा गांधी बोला. माईक माईक ऑन करा. येतोय आवाज? येतोय येतोय. माझं त्या दिवशी हे व्हिडिओ चालू होत नव्हता शक्तिपात दिवशी. तर मग तुम्ही जे काय दिलं तर ते मी नाही करू शकत का कसं? नाही, शक्तिपात घ्यावा लागेल. आता त्याच्यासाठी एक आहे बघा, आपली सेकंड लेवलची जी बॅच आहे ती चालू होईल 7 ऑक्टोबर पासून. ओके. पैकी सेकंड लेवल आणि थर्ड लेवल. तर ज्यांना कोणालाही लेवल 2 ला यायचं असेल, लेवल 3 ला यायचं असेल, तर त्याची टोटल फी जी आहे ती आपली 5,000 रुपये, 4 कोर्सेसची. रेकी लेवल 2, रेकी मास्टर लेवल आणि रेकी आपला क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग, हे 4 कोर्सेस तुम्हाला शिकवल्या जाणार आहे. टेलिपॅथिक हिलिंग, 100% ऊर्जांचा अनुभव तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये घेऊ शकणार आहे. आणि 3 याचे सर्टिफिकेट मिळतील तुम्हाला, लेवल 1, लेवल 2 आणि रेकी लेवल, रेकी मास्टर लेवल, असे 3 सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे. जे लोक सेकंड आणि थर्ड लेवलला येतील त्यांना. फर्स्ट लेवलचं सर्टिफिकेट आम्ही का देत नाही याच्या मागचं कारण आहे, जेव्हा आपण ही आता फ्री बॅच 19 आपल्या 20 चालू आहे सध्याच्या, पहिल्या 2 बॅचेस मध्ये आम्ही सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न केला. गंमत अशी की क्लास अटेंड करणारे 150-200 लोक आणि सर्टिफिकेट साठी 500 फॉर्म. आलं लक्षात? आणि मग ती स्क्रुटिनी आपण यात नाही करू शकत. जे लोक लेवल 2 ला येतात तर ती स्क्रुटिनी मला तिथे करणं अगदी सहज शक्य आहे, कारण ते लोकच. आणि ज्या लोकांचं लेवल 1चं शक्तिपात राहून गेलेलं आहे त्यांच्यासाठी उपाय हा आहे, 5,000च्या जागी त्यांना 5,500 पे करावे लागतात आणि तुमचा शक्तिपात लेवल 2 च्या शक्तिपाताच्या आधी करून दिला जातो. आधी? हा, आधी लेवल 2 चं शक्तिपात. कारण प्रत्येक लेवलचं शक्तिपात टाइम जो हाच राहणार आहे आपला. आपलं टायमिंग जे असतं क्लासेसचं, सध्याची ही जी बॅच करंट चालू आहे हिचं टायमिंग आहे आपलं 3 ते 4. नेक्स्ट बॅच जी चालू होईल तिचं टायमिंग राहील 4:30 ते 5:30. त्याच्यानंतर आपली जी लेवल 3 ची बॅच चालू, लेवल 3 ची बॅच आता चालू होईल ती राहील 5 ते 6, 5:30 ते 6:30. आणि या पद्धतीने या ज्या सगळ्या लेवल्स आहे त्यांचं कंटिन्युएशन, आणि फी एकदाच भरायची आहे. लाईफ टाइम ऍक्सेस तुम्हाला त्याचा दिला जाईल. कितीही वेळा तुम्ही बॅच रिपीट करू शकता. कधीही तुम्हाला लाईफ मध्ये काही अडचण आली तर तुम्ही बॅच मध्ये येऊन प्रश्न विचारू शकता. आणि माझ्यासोबत पर्सनली तुम्हाला जर काही काम असेल, पण रोज सगळ्यांचाच नंबर लागेल कॉलवर याचं शाश्वती नाही, कारण बरेच लोक कंटिन्यू कॉलमध्ये असतात, त्याच्यामुळे फोन वेटिंगवर जातो. कारण तुम्हाला अपेक्षा काय असते, माझ्यापासनं माझ्या सोबत बोलायचं आहे. ठीक आहे. पेमेंट कसं करायचं त्याचं सगळं डिटेल तुम्हाला आज ग्रुपवर मिळेल. त्याच्यानुसार तुम्ही आज, म्हणजे आपण दर गुरुवारी स्टार्ट करत असतो. गुरुवार, हा बोल. हो. तर मग आपल्याला जे आहे ऍडमिशन साठी, तर तुम्हाला गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 4 दिवसात पेमेंट करायचं आहे. सोमवारपासून आपली बॅच सेकंड लेवलची चालू होईल. सेशन राहणाऱ्या पुढचे 25 दिवस, 10 दिवस सेकंड लेवलचा क्लास राहणार आहे आणि 15 दिवस जवळपास आपला 10 दिवस लेवल 3
आणि 5 दिवस जे तुम्हाला बोनस कोर्स त्याच्यासोबत दिले जाणार आहे, क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग, असं जवळपास 25 दिवसांचं सेशन तुमचं राहणार आहे. पण मी सगळ्यांना सजेस्ट करते, पहिली लेव्हल म्हणजे पहिल्यांदा तुम्ही त्या गोष्टी शिकता. लेव्हल 1ची 10% एनर्जी, लेव्हल 2ची 40% एनर्जी आणि लेव्हल 3ची 100% एनर्जी, हे तुम्ही प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स करत चालता. जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही हिलिंग दिलं आणि त्या व्यक्तीला तुम्ही टच न करता, तो व्यक्ती दुसऱ्या गावाला आहे, दुसऱ्या देशात आहे, त्याला तुम्ही हील करू शकता. ही खूप मोठ्या लेवलचा एक जबरदस्त अनुभव तुम्ही सेकंड लेवल मध्ये घेत असता. थर्ड लेवल मध्ये आणि तुमची सकारात्मक इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही विशबॉक्स ठेवू शकता. आज आपल्याकडे हजारो विद्यार्थी असे आहेत ज्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. मुलांचं पर्सेंटेज असो किंवा ज्यांचे लग्न जमत नव्हते, लग्न, नोकरी किंवा मग तुमच्या फॅमिली लाईफ मध्ये हॅपीनेस, या सगळ्या गोष्टी तुम्ही विशबॉक्सच्या माध्यमातून पूर्ण करू शकता. कोर्टातले रखडलेले कामं कसे पूर्ण, निर्णय कसे लागले पाहिजे, नोकरीत सफलता कशी, या सगळ्या गोष्टींवर गायडन्स केलं जातं. शारीरिक लेवलच्या मोठ्या आजारांवर हिलिंग कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला रेकीच्या थर्ड लेवल पर्यंत शिकवलं जातं. क्रिस्टलचा वापर कसा करायचा, कुठला क्रिस्टल कशासाठी कामात येतं, या क्रिस्टलची डिटेल माहिती तुम्हाला दिली जाते. आणि त्यासोबत तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं पीडीएफ पण, सगळ्यांना पीडीएफ पण तुम्हाला दिलं जातं. ठीक आहे. थँक्यू मॅडम. आणि म्हणून पहिली बॅच शिकताना जाते, प्रॉब्लेम झाल्यावर मी का बरं लाईफ टाईम ऍक्सेस दिला, त्याचंही रिझन आहे. आम्ही जे शिकलो तेव्हा काही ऑनलाईन बिनलाईन नव्हतं, सगळं ऑफलाईन होतं, त्याच्यामुळे रेकॉर्डिंग नाही. त्यावेळेस शिक्षक शिकवत असताना जेवढं डोक्यात गेलं तेवढं आपलं, त्याच्यानंतर जे काही नोट्स मिळाले ते वाचून. रेकॉर्डिंग नव्हता आणि शिक्षकांचा सपोर्ट नव्हता. पण इथे तुम्हाला ही फॅसिलिटी आहे की आज तुमच्या प्रश्नांची उत्तर नाही मिळालं, पण उद्या तुमचा फोन लागला तर तुम्ही प्रत्यक्ष माझ्याशी बोलू शकता. मी माझ्या गुरूंशी बोलू शकत नाही कारण ऑफलाईन सेशन होतं, तेवढा ऍक्सेस नव्हता. ठीक आहे. तुम्ही आता इथे एक मेसेज आला की त्या मॅडम यात्रेला जाणार आहे, काळजी करू नका. तुम्ही आता जरी ऍडमिशन करून ठेवली, वापस आल्यावर तुम्ही ऍज इट इज क्लास, कुठल्याही बॅच जी चालू आहे ती तुम्ही कंटिन्यू जॉईन करू शकता. क्लिअर? एनी क्वेश्चन अबाउट द कोर्स? नो मॅडम, खूप छान वाटतंय. मी कंटिन्यू तुमचे 8-9 दिवस झाले अटेंड करतेय. फक्त मला त्या दिवशी ते झालं नाही म्हणून खूप वाईट वाटलं दिवसभर. पण म्हटलं ठीक आहे, पुढच्या बॅचला पण जॉईन होऊ, म्हणून मला तुमच्याशी बोलायचं होतं. मी 2 दिवस ट्राय करते, पण आज माझा नंबर लागला. आणि तुमचं बोलणं ऐकून मी एवढी पॉझिटिव्ह थिंकिंग करायला लागलीये. खूप मला हलकं वाटतं आणि तुमचं बोलणं असं दिवसभर कानात घुमत राहतंय माझ्या. खूप छान वाटतंय. छान, थँक्यू. थँक्यू मॅडम. राणे मॅडम बोला. हॅलो मॅम. हा बोला. आपला जो ग्रँड मास्टर लेवलचा क्लास आहे, आज होता का मॅडम? नाही, आज नव्हता. मला फक्त त्याचे डिटेल टाकून द्याल. त्याचं सोमवार मंगळवार असतं आणि तुम्हाला ग्रुपवर ऍड केलं असेल तर तिथेच माहिती मिळते. सोमवार मंगळवार असतो तो क्लास. हा माझा लहान मुलगा हा तुमचा क्लास अटेंड करतोय आणि आज तुम्ही जे घेणार आहे त्याच्यासाठी आज स्पेशल वेळ काढून बसलाय आज. बिलकुल बिलकुल. आता आपण 10 मिनिटात त्या एक्सपिरियन्स, म्हणजे 5 मिनिटातच पुढच्या एक्सपिरियन्स करणार आहे. मी फक्त आता इथे संख्या खूप कमी आहे, मग ते राहून जातं ना. आजचं तुम्हाला माहिती आहे की मेडिटेशन किती पॉवरफुल आहे. आजच्या मेडिटेशन मध्ये काय होऊ शकतं, म्हणून मग मी तेवढ्या वेळात आपल्या बॅचेसची माहिती सांगितली. त्याला तुमची भेटायची पण इच्छा आहे आणि तुम्हाला. नक्की या मुंबईला, आपला मुंबईला इव्हेंट आहे. हो हो. चला ठीक. कुठून आहेत तुम्ही मॅडम? राणे मॅडम? माईक. जळगाववर नाही मॅडम. अच्छा, मुंबईला येणार आहे का तुम्ही? हो, येणार आहेत ना मॅडम. या, त्याला पण घेऊन भेट होईल आपली. हो, त्याला तर नाही देते सर, सुट्टी नाही देते त्याचे, पण मी येणारच आहे. चला, ओके. हो चालेल. हा, पूजा मॅडम बोला. नमस्कार मॅडम. तेच ते तुम्ही लेवल कोर्सची माहिती पुन्हा येईल का ग्रुपवर, कारण मला सगळी मिळू नाही शकली, थोडं आता लेट कनेक्ट झालंय. आणि तो इव्हेंट आहे त्याची पण माहिती ते सगळं ग्रुपवर नाही, इव्हेंट नवीन लोकांसाठी इव्हेंट नाही आहे. बरोबर, ओके. पण या सगळ्या लेवल्सची माहिती पुन्हा मिळू शकेल हा, का? मी ग्रुपवर आज माहिती टाकेल सगळ्या लेवलची. कुठलं सिलेबस राहील ते पण टाकणार आहे. ओके. मॅडम. हो ना, चला ठीक. मी शोभा बोला. शोभा मॅडम. डबल शक्तिपात का घेऊ नये? डबल शक्तिपात का घेऊ नये? बघा, गुरु कडनं जेव्हा आपण गुरु मंत्र घेतो की नाही, तर तो एकदाच दिला जातो. त्याच पद्धतीने याच्यात शक्तिपातच्या लेवल आहेत.
लेवल 1चा शक्तिपात एकदा, लेवल 2चा एकदा, लेवल 3चा एकदा. पण जर आता समजा तुम्हाला खूप असा प्रभावी व्यक्तिमत्व एखादं तुमच्या समोर आलं की आणि तुम्हाला माहिती आहे की बा याची एनर्जी खूप अति अति स्ट्रॉंग आहे, अशा वेळेस तुम्ही, जसं आता आमचाही प्रयत्न चालू आहे, डॉक्टर मिकाओशी हे पहिले स्रोत होते रेकी रिडिस्कवर करणारे, आणि त्याच्यानंतर चिरोजी हयाशी, हवाई टकाटा, आणि आता हवाई टकाटाची नात जी रेकी असोसिएशनचं काम सांभाळते. जर मला आयुष्यात त्यांच्याकडनं शक्तिपात घ्यायचं म्हणजे त्या सोर्सची, जी आज कनेक्टिव्हिटीचा नंबर माझा 10वा येतो, जर मला लगेच त्या सोर्सची कनेक्ट व्हायची संधी मिळाली तर मी पण त्या शक्तिपात तेव्हा त्यांच्या परवानगीने, कारण तो सोर्स किती झाला तरी मोठ्या प्रवाहाचा आहे आणि आपल्याला त्याच्याशी डिरेक्टली कनेक्ट होता आलं तर ते अजून चांगलं. अशा वेळेस ती परवानगी आपण घेऊ शकतो. पण आता विचार करा की जे सोर्स आता ज्यांचा 11वा 12वा नंबर आहे, कालचा लेक्चरचा व्हिडिओ सेंड केला ना ग्रुपवर, कोणत्या ग्रुपवर राहिला? याच्यावर नंतर चलो एक, चला 2 मिनिटात रेडी व्हायचं सगळ्यांनी. आता आपण जे मेडिटेशन घेणार आहे, जो आहे वो आहे, कारण मग तेवढा वेळ मेडिटेशन घ्यायला पण लागतो. हो. चला 2 मिनिटं देते, पाणी पिऊन रेडी राहा. आज आपण आपल्या 7ही चक्रांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी दिव्य ध्यान साधना करणार आहोत. आज आपण अनुभव घेणार, या ध्यान साधनेनंतर आपल्या शारीरिक लेवलचा तणाव, मानसिक लेवलची बाधा, शरीरावर कुठेही काही अडचणी असतील, त्यातून आपण संपूर्ण स्वास्थ्य, आनंद याची अनुभूती या ध्यान साधनेमधनं घेणार आहोत. जेवढ्या सहजतेने आपण आज या साधनेला एक्सेप्ट करणार, तेवढा सुंदर अनुभव आपण आपल्या जीवनामध्ये घेणार आहोत. तेवढाच सुंदर अनुभव आपण आपल्या जीवनामध्ये घेणार आहोत. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी दूर होत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी दूर होत आहे. दोन्ही हात जोडून दिव्य रेकी शक्तीला प्रार्थना करायची आहे. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या क्राऊन चक्रामधनं प्रवेश करत आहे.
क्राऊन चक्रामधनं ही दिव्य ऊर्जा आपलं थर्ड आय चक्र, थ्रोट चक्रामधून प्रवेश करत आहे. दोन्ही हात रिलॅक्स मांडीवर ठेवून द्या. आणि आता आपण प्रत्येक चक्रामध्ये शरीर लेवलवर आणि मन लेवलवर असलेल्या नकारात्मक ऊर्जांना आज या ध्यान साधनेमधनं कायम स्वरूपी डिलीट करणार आहोत. कायम स्वरूपी डिलीट. क्राऊन चक्रामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, शरीर लेवलवर ऑर्गनच्या काही व्याधी असतील, आज दिव्य ब्रह्मांडी उपचारित ऊर्जा ती सगळी निगेटिव्हिटी तिथून रिमूव्ह करत आहे. परमनंटली रिमूव्ह करत आहे. परमनंटली रिमूव्ह करत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आता आपल्या थर्ड आय चक्रामध्ये प्रवेश करत आहे. थर्ड आय चक्र, त्याच्याशी रिलेटेड प्रत्येक ऑर्गन मधली असलेली निगेटिव्हिटी तुमच्या शरीर लेवल मधनं बाहेर पडत आहे. शरीर लेवल मधनं बाहेर पडत आहे. डीपर 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 सगळी निगेटिव्हिटी आहे खालच्या बाजूने जाते, शरीराच्या खालच्या बाजूने जाते. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आता आपल्या संपूर्ण चेहऱ्यामधून थ्रोट चक्रापर्यंत पोहोचत आहे. डोळे, दोन्ही कान, नाक, दोन्ही गाल, मानेचा मागचा भाग, दोन्ही ओठ, गळा, यात कुठल्याही प्रकारचा तणाव, वेदना, आजारांचे कारण असेल, ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा संपूर्ण नकारात्मकता काढून टाकत आहे. संपूर्ण निगेटिव्हिटी काढून टाकत आहे. परमनंटली काढून टाकत आहे. परमनंटली काढून टाकत आहे. परमनंटली काढून टाकत आहे. डीपर डीपर डीपर. आता हृदय चक्राकडे ज्या कुठल्या कारणाने निगेटिव्हिटी असेल ती पण रिमूव्ह होत आहे. त्याच्यानंतर तुमचे दोन्ही हात हृदय, लंग्स, छातीचा पिंजरा, पाठीचा पिंजरा, कुठल्याही कारणाने कुठल्याही आजाराची लक्षणं असतील, निगेटिव्हिटी असेल, सगळं काही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तिथून रिमूव्ह करत आहे. हे दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तिथून सगळी निगेटिव्हिटी रिमूव्ह करत आहे. परमनंटली 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 रिमूव्ह करत आहे. आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. मणिपूर चक्र, खूप अतृप्त इच्छा इथे दडलेल्या आहेत, अपूर्ण इच्छा आहेत. पोटामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही आजारांचे लक्षण असतील, त्या सगळे लक्षण आणि त्यांचे कारणांना ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तिथून रिमूव्ह करत आहे. परमनंटली रिमूव्ह करत आहे. परमनंटली रिमूव्ह करत आहे. परमनंटली रिमूव्ह करत आहे. परमनंटली. बघा ती निगेटिव्हिटी डीपर 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 निघताना बघा. शरीराच्या खालच्या भागात ती नकारात्मकता जाताना बघायचं आहे. ती निगेटिव्हिटी जाताना बघायचं आहे.
महसूस करो उस एनर्जी को। आता ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या स्वाधिष्ठान चक्रामध्ये पोहोचलेली आहे। प्रत्येक जेनेटिक ऑर्गन, सर्दी खोकल्याचे कफाचे काही त्रास असतील, कारण असतील, तिथूनही नकारात्मकता परमनंटली निघून जात आहे, परमनंटली निघून जात आहे, परमनंटली निघून जात आहे। परमनंटली निघून जात आहे, अगदी कायम स्वरूपी निघून जात आहे, कायम स्वरूपी निघून जात आहे, कायम स्वरूपी निघून जात आहे, परमनंटली, परमनंटली। आणि आता ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या रूट चक्रामध्ये पोहोचलेली आहे। रूट चक्रामध्ये जीवनातल्या स्थिरता, स्टेबिलिटी, हाडांचे आजार याचे जे काही कारण आहे ते सर्व नकारात्मकतेचे कारण ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा काढून टाकत आहे, कायम स्वरूपी काढून टाकत आहे, परमनंटली काढून टाकत आहे, परमनंटली काढून टाकत आहे, परमनंटली काढून टाकत आहे। आणि आता तुमच्या डोक्याच्या केसांपासनं पायांपर्यंत असलेली सगळ्या प्रकारची नकारात्मकता एकदा बघा। ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आता तुमच्या शरीरामधनं सगळ्या प्रकारची नकारात्मकता रिमूव्ह करून परमनंटली ही सगळ्या प्रकारची नकारात्मकता रिमूव्ह करून टाकत आहे, परमनंटली ही सर्व प्रकारची नकारात्मकता रिमूव्ह करून टाकत आहे, परमनंटली ही सर्व प्रकारची नकारात्मकता रिमूव्ह करून टाकत आहे, कायम स्वरूपी रिमूव्ह करून टाकत आहे, कायम स्वरूपी रिमूव्ह करून टाकत आहे। आणि तुमचं त्या नकारात्मकतेशी नातं कायम स्वरूपी काढून टाकत आहे, कायम स्वरूपी काढून टाकत आहे, परमनंटली, परमनंटली, परमनंटली काढून टाकत आहे। आणि आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या शरीर मन सात चक्रातनं घेतलेली प्रत्येक निगेटिव्हिटी घेऊन पृथ्वीच्या भूगर्भाकडे खूप स्पीडने जात आहे, पृथ्वीच्या भूगर्भामध्ये खूप डीपर 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 आतमध्ये जात आहे, डीपर 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 डीपर, खूप खोल भूगर्भामध्ये सर्व प्रकारची निगेटिव्हिटी कायम स्वरूपी निघून जात आहे, 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 कायम स्वरूपी निघून जात आहे। आणि आता बघा पृथ्वीच्या भूगर्भामध्ये डीपर एक मोठा दगड आहे, मोठा दगड आहे, सगळ्या तुमच्या शरीरातनं काढलेली निगेटिव्हिटी, विचारातनं काढलेली निगेटिव्हिटी त्या दगडाला बांधली जात आहे, दगडाला बांधली जात आहे, दगडाला बांधली जात आहे। आणि एकच वार तुमचं त्या निगेटिव्हिटीशी नातं कायम स्वरूपी तुटलेलं आहे। तुमच्या डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत असलेल्या सर्व प्रकारच्या शारीरिक मानसिक लेवलच्या नकारात्मकतेशी नातं तुमचं कायम स्वरूपी तुटलेलं आहे, सर्व नकारात्मकतेशी नातं तुमचं कायम स्वरूपी तुटलेलं आहे, परमनंटली तुटलेलं आहे, परमनंटली तुटलेलं आहे। आणि आता दिव्य फक्त पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा त्या पृथ्वीच्या भूगर्भातून निघून तुमच्या पर्यंत पोहोचत आहे, 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 पृथ्वीच्या भूगर्भातून निघून तुमच्या पर्यंत पोहोचत आहे। बघा आता या ऊर्जांनी तुमच्या दोन्ही तळपायांना स्पर्श केलेला आहे, पायांमध्ये सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्हिटी देत दोन्ही गुडघे, दोन्ही पाय, मांड्या, जंघांच्या जोड आणि रूट चक्रामध्ये ही ऊर्जा पोहोचलेली आहे। आणि तिथे एक लाल रंगाच्या दिव्य प्रकाशमय ऊर्जांशी तुमचा संपर्क होत आहे,
तुमच्या रूट चक्रामध्ये लाल रंगाची दिव्य सकारात्मक ऊर्जा जी तुम्हाला पॉवर, आरोग्य आणि जीवनामध्ये स्टेबिलिटी देत आहे, ती ऊर्जा तिथे स्थिर होत आहे. तुमच्या रूट चक्रामध्ये लाल रंगाच्या दिव्य प्रकाशमय ऊर्जा स्टेबल होत आहे, जी तुम्हाला आत्मविश्वास, कॉन्फिडन्स देणार आहे. आणि आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या स्वाधिष्ठान चक्र, नाभीच्या 3 बोट खाली पोचलेली आहे आणि तिथे केशरी रंगाच्या दिव्य प्रकाशाने स्थान ग्रहण केलेलं आहे. केशरी रंगाच्या दिव्य प्रकाशाने स्थान ग्रहण केलेलं आहे. केशरी रंगाच्या दिव्य प्रकाशाने स्थान ग्रहण केलेलं आहे. केशरी रंगाचा दिव्य प्रकाश तिथे ऍक्टिव्हेट झालेला आहे. ऍक्टिव्हेट झालेला आहे आणि आता ही दिव्य प्रकाशमय ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रामध्ये पोहोचलेली आहे. नाभीच्या 3 बोट वर असलेल्या चक्रामध्ये पोहोचलेली आहे आणि तुमच्या प्रत्येक ऑर्गन ला दिव्य ऊर्जा पोचत आहे. लहान आतडे, मोठे आतडे, स्टमक, लिव्हर, पॅनक्रियास, स्प्लीन, प्रत्येक ऑर्गन मध्ये दिव्य उपचाराची ऊर्जा पोचवत आहे. प्रत्येक ऑर्गन मध्ये दिव्य उपचारात्मक ऊर्जा पोचवत आहे. प्रत्येक ऑर्गन मध्ये दिव्य उपचारात्मक ऊर्जा पोचवत आहे. प्रत्येक ऑर्गन मध्ये दिव्य उपचारात्मक ऊर्जा पोचत आहे. आता ही दिव्य उपचारात्मक ऊर्जा तुमच्या हृदयामध्ये प्रेम आणि करुणेची ऊर्जा निर्माण करत आहे. एक हिरव्या रंगाचा प्रकाश तिथे ऍक्टिव्हेट होतोय आणि दिव्य प्रेममय करुणेची ऊर्जा तिथे ऍक्टिव्हेट होत आहे. दिव्य प्रेम आणि करुणेची ऊर्जा तिथे ऍक्टिव्हेट होत आहे. दिव्य प्रेम आणि करुणेची ऊर्जा तिथे ऍक्टिव्हेट होत आहे. दिव्य प्रेम आणि करुणेची ऊर्जा तिथे ऍक्टिव्हेट होत आहे. हळूहळू दिव्य ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्रामध्ये पोहोचलेली आहे आणि तिथे लाईट ब्लू कलरची हलक्या निळ्या रंगाची ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. हलक्या निळ्या रंगाची ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. हलक्या निळ्या रंगाची ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे आणि तुम्हाला दिव्य बोलण्याचा कॉन्फिडन्स, आपलं मत व्यक्त करण्याचा कॉन्फिडन्स तिथे तुम्हाला प्राप्त होत आहे आणि तुमचं थ्रोट चक्र बॅलन्स होत आहे. हळूहळू ही दिव्य ऊर्जा तुमच्या प्रत्येक ऑर्गनला ऍक्टिव्हेट करून थर्ड आय चक्र, दोन्ही भुवयांच्या वर डार्क निळ्या रंगामध्ये प्रकाशमय झालेली आहे. डार्क निळ्या रंगामध्ये प्रकाशमय झालेली आहे आणि आता ही सकारात्मक विचारांची ऊर्जा तुमच्या मस्तिष्कामध्ये येऊन ही ऊर्जा तुमच्या टाळूवर, थर्ड आय चक्र, सहस्त्रार चक्रावर येऊन स्थिरावलेली आहे. तिथे बघा एक दिव्य पर्पल कलरचा प्रकाश तिथे तयार झालाय. सहस्त्रादल कमल आणि एखाद्या फाउंटेन मधून पाण्याचा जसा प्रवाह बाहेर पडावा तसा या सकारात्मक ऊर्जांचा प्रवाह तुमच्या क्राऊन चक्रातून प्रवाहित होऊन तुमच्या संपूर्ण शरीरावर व्याप्त झालेला आहे. संपूर्ण आभामंडळाला व्याप्त केलेला आहे. व्याप्त केलेला आहे आणि जणू एखादं लहान मूल पाण्यामध्ये खेळावं, अगदी त्या सकारात्मक ऊर्जांमध्ये आज तुम्ही नाहून निघत आहे. या दिव्य सकारात्मक ऊर्जांमध्ये तुम्ही परिपूर्ण होत आहे. सकारात्मक ऊर्जांमध्ये तुम्ही परिपूर्ण होत आहे, आनंदमय होत आहे. या दिव्य सकारात्मक ऊर्जांमध्ये तुम्ही संपूर्ण आनंदाने परिपूर्ण होत आहे. संपूर्ण आनंदाने परिपूर्ण होत आहे. संपूर्ण सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण होत आहे. संपूर्ण सकारात्मक ऊर्जांनी तुम्ही परिपूर्ण होत आहे. संपूर्ण आनंद, संपूर्ण सकारात्मकता, संपूर्ण आनंद, संपूर्ण सकारात्मकता, दिव्य पॉझिटिव्हिटीनी तुम्ही परिपूर्ण होत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. अनंत स्रोतातल्या या ब्रह्मांडल्या दिव्य ऊर्जांनी आज तुम्ही परिपूर्ण झालेले आहात. परिपूर्ण झालेले आहात. परिपूर्ण झालेले आहेत आणि या परिपूर्णतेतनं चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल क्रिएट करायचा आहे. सुंदर स्माइल, सुंदर स्माइल क्रिएट करायचा आहे. सुंदर स्माइल क्रिएट करायचा आहे. यस, व्हेरी गुड. सुंदर स्माइल क्रिएट करायचा आहे कारण ही स्माइल जोपर्यंत आपल्या सोबत आहे तोपर्यंत जीवनामध्ये संपूर्ण आनंद आहे. 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 व्हेरी गुड.
कहीं भी रोकना नहीं है खुद को, कहीं भी रोकना नहीं है. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. ब्युटिफुल. आज नव्याने स्वतःला भेटायचं आहे. जे तुमचं ओरिजिन स्वरूप आहे, स्माइली, हॅप्पी, आनंदी, त्या हॅपीनेस सोबत आज आनंदाने प्रत्येक क्षण इथून जीवनातला पुढचा आपल्याला व्यतीत करायचा आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. वेरी गुड. यही हो आप, हंसते मुस्कुराते, हमेशा स्वस्थ, आनंदी. इथून पुढे आपल्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य हेच आपलं जीवन आहे. हेच आपलं जीवन आहे. हेच आपलं जीवन आहे. स्लोली स्लोली कम बॅक. स्लोली कम बॅक. व्हेरी गुड. व्हेरी गुड. हळूवार परत यायचंय. कुठलीही घाई करू नका. जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. स्लोली कम बॅक विथ स्माइल. हळूवार परत यायचंय. या दिव्य स्माइल सोबत हळूवार परत यायचंय. स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक. सो कसं वाटलं आज जिंदगी का हर तरह का तणाव दूर करके त्या पॉझिटिव्हिटी पर्यंत पोहोचलोत का आपण? काय वाटतंय? खूप सुंदर. बोला सुप्रिया मॅडम. प्रतिभा मॅडम अनम्यूट करा. माईक ऑन करा. माईक ऑन करा. अक्षता बी. हा बोला. खूप छान वाटलं. मी आता म्हणजे सेकंड लेवल करतीये, पण पहिल्या लेवलच्या वेळेला थोडं गणपती गौरीमुळे धावपळ होती. पण आता खूपच सुंदर अनुभव आला आणि तुम्ही एक एक रंग जे चक्राचे सांगत होता ते रंग मला दिसले नाही, पण दरवेळेला मला डार्क ब्ल्यू कलरच दिसत होता आणि मध्ये मध्ये सोनेरी रंग दिसत होता. तर माझी चक्र म्हणजे काय गडबड नाही ना? नाही. थर्ड आय चक्र आणि गोल्डन कलर हो. हा आपल्या ऊर्जांचा कलर आहे. व्हाईट कलर, अच्छा. गोल्डन कलर किंवा पर्पल कलर. पर्पल कलर म्हणजे कुणाला अतिनील वर्णामध्ये दिसतो, तर त्याच्यामुळे ते कॉमन आहे. तो हायेस्ट सोर्स ऑफ एनर्जीचा कलर आहे. अच्छा. ठीक आहे. ओके मॅम. ओके. थँक्यू. नीलांबरी मॅडम. मॅडम आत्ताचा अनुभव खूपच छान होता. म्हणजे आता तुम्ही जेव्हा एक एक पार्ट मध्ये सांगत होता की आता इथे प्रकाश पोहोचले, तर त्या भागावरती असं जडत्व जाणवत होता आणि खालचा भाग हलका हलका जाणवत होता. जसं जात होतं तसं जडत्व आणि हलका हलका. आणि जेव्हा आपण ग्राउंड मधून घेतो तेव्हा वरतून असं जडत्व म्हणजे काहीतरी आत येते असं वाटत होतं. तर आणि मला फक्त ग्रीन आणि ब्ल्यू कलर जाणवला. आणि मॅडम आपण जेव्हा थर्ड डे ला जे हे घेतलं होतं ना, म्हणजे फर्स्ट मेडिटेशन तुम्ही पास्ट विसरून जाण्याचं, तर त्यावेळेला मला ना म्हणजे जेव्हा इथे थर्ड आय वर मी कॉन्सन्ट्रेट केलं होतं ना, तर मला बॅकग्राऊंड म्हणजे बॅकग्राऊंड होतं आणि त्याच्यावरती पर्पल कलरचा फ्लो होता, जसा आपला धुराचा असतो ना अगरबत्तीचा, तसा तो वरतून खाली येत होता. अशा पद्धतीने होतं. आणि मॅडम एक विचारायचंय तुम्हाला, आपण जे अफर्मेशन लिहितो ना, तर ते लिहून झाल्यानंतर त्याचं काय करायचं? जसं आपण निगेटिव्हचं जाळून टाकतो, तसे आपण जर अफर्मेशन पॉझिटिव्ह लिहित काही राहिलो दिवस ठेवायचं तसंच ते. जसं नाही की काही लोक राम 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 रामचं नामस्मरण लिहितात किंवा ओम नमः शिवाय त्या पोथ्या बनवून मग एखाद वेळेस त्या पूर्ण झाल्या आपल्या इच्छा की त्या हा. पाण्यात प्रवाहित करून टाकायच्या. अच्छा, ठीक आहे, चालेल, थँक्यू. ओके. ज्योती गायकवाड.
नमस्कार मॅडम. नमस्कार. गेल्या वेळेस मी बॅच जॉईन केली होती. आता सेकंड लेवलला पण मी आहे. खूप छान मेडिटेशन घेतात तुम्ही आणि तुम्हाला थँक्यू म्हणावं तेवढा शब्द खूप छोटा आहे. कारण फ्री आजकाल कोण रेकी लेवल फर्स्ट शिकवत नाही. लेगरेकीच्या शोधात होते पण तुम्ही मला देवासारखं मिळाला. आणि फर्स्ट टाइम गेल्या महिन्यात मी जॉईन केले होते तेव्हा मला तेवढं काही कलर वगैरे काही दिसले नाहीत, पण ह्यावेळेस सगळे कलर दिसले. आणि पूर्ण शरीर जड झालं होतं आणि मेडिटेशन संपल्यानंतर मॅडम चक्कर यायला लागली होती. म्हणजे त्याचा काय अर्थ? हम्म. कसं आहे, आपण खूप हाय लेवलच्या एनर्जीशी कनेक्ट करत असतो या मेडिटेशन मध्ये. आणि म्हणून कधी कधी जर आपला, आणि आज होऊ शकते उपवास विपास केला असेल, नाही, उपास नाही केलेला. मग उपवास जर नाही करत तर मग काही प्रॉब्लेम नाही, ते एनर्जीचे कनेक्शन मुळे होतं. थँक्यू. ओके. मंजिरी मॅडम. माईक 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 बंद आहे मंजिरी मॅडम, माईक ऑन करा. माईकच्या बटनवर क्लिक करा, माईक बंद आहे तुमचा. तोपर्यंत गीता मॅडम हॅलो, बोला. नमस्ते मॅम. नमस्ते, ते बोला. ऍक्च्युली आज सेशन चालू असतानाच, चालू होण्याआधीच माझं हेडेक चालू होता. मायग्रेन आहे मला. आफ्टर मेडिटेशन टोटल रिलीफ. थँक्यू व्हेरी मच. खूपच सुंदर मेडिटेशन होतं आणि स्टेप बाय स्टेप मी ते अनुभवत होते. तुम्ही सांगाल ते. आणि तुमचं बोलणं इतकं इफेक्टिव्ह आहे ना की इमॅजिनेशन इमिडिएटली होऊन जातं त्या गोष्टींचं. तुम्ही सांगितलेला प्रत्येक कलर मी पाहिला आणि प्रत्येक ठिकाणी मी ते अनुभवत होते काय काय आहे ते. डीपर डीपर जाऊन आमच्या निगेटिव्हिटीज येतात दगडाला बांधले, त्याच्यानंतर जी पॉझिटिव्हिटी येत होती वरून खालून वरती, तर ती सुद्धा मी प्रकाश झोतामध्ये व्हाईट प्रकाशामध्ये अनुभवली. थँक्यू व्हेरी मच मॅम. आणि मला तुमच्याशी कनेक्टेड राहायला खूप आवडेल. नक्की स्वागत आहे थँक्यू. तुमचं. येस. छान. कविता भावे. मॅडम मला ना थोडस हाताला जड आलं, मुंग्या आणि जडत्व आलंय. त्या आणि ऊर्जा तुम्ही आहेत म्हणता ना, मॅडम, ज्या रेकीच्या हा. एनर्जी जी आपण कनेक्ट केली ना, हम्म. त्या एनर्जी लेव्हलवर आहे, त्याच्यामुळे ते निघून जातं, काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही जेव्हा म्हणजे डोक्यावरती सांगितलं तेव्हा मला ना असं एखाद्या आकाशचा रंग जसा असतो ना तसं एखादे कारंज उडतं तसं मला दिसत होतं. येस, होतं असं. हा. सुमित बांदेकर, अनम्यूट करा. हॅलो. हा हा बोला. मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. हा मॅडम, मी मगाशी आपण जे हे केलं ना ध्यान, ते पूर्ण चक्रांमध्ये एकदम असं त्रास थोडं जाणवत होते बॉडीमध्ये, आणि ते व्हायब्रेट मारत होतं. तुम्ही जे मला रोज आपण तुम्ही सांगता ते रोज मी घरी प्रॅक्टिस वगैरे करतो आपले ह्याचं ध्यान, त्यामुळे काय त्रास होतोय काय मॅडम? सर, काय काही दिवस नाही सुरुवातीला ना आपले त्या गोष्टी. ब्लॉकेजेस निघतात, तर ते असतात. कारण एक घर आहे, ते तुम्ही खूप दिवस झाले उघडलं नाहीये, लॉक कराय, लॉक करून हो ठेवलेला आहे. जेव्हा तुम्ही 15 दिवस महिन्यामध्ये, तर ते घरात पसारा होतो, कुणी नसतानाही हो तिथे धुळाने हे होतं. त्याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये आपण खूप साऱ्या निगेटिव्हिटी हे केलेल्या आहे. आणि जेव्हा आपण रेकी त्याच्यात टाकतो, या मेडिटेशनच्या ऊर्जा त्याच्यात टाकतो, तर काय करतो आपण, त्या एक संत पडलेल्या ऊर्जेला आपण दगड टाकतो. तर संत पाण्यामध्ये जसं दगड टाकल्यावर वलय तयार होतात, तर हे जे हो. चक्कर येणं किंवा मळमळ वाटणं, हे त्याचे आभास आहेत. त्रास त्रास वगैरे काय होणार नाही? ताप पण जाणवतो, कुणाला लूज मोशन पण होतात. हो. ठीक आहे. आणि पण मॅडम ते ते एक विचारत कॉमन होतं. आहे, 1-2 दिवस त्याचा त्रास होऊन ते कमी पण होऊन जातात आपोआप, जर रेकीमुळे असेल. पण नेमकं काय म्हणतात की एखादं तुमचं काही खाल्ल्यामुळे पोट बिघडलंय, लूज मोशन होतं, आणि तुम्ही जर रेकीमुळे म्हटलं, तर तेव्हा तुम्हाला ते ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. हा मॅडम, एक विचारत होतो प्रश्न. हा. ऍक्च्युली आपल्या बॅच कडे यायच्या आधी मी ऑलरेडी एक रेकी मॅडम कडे स्कॅनिंगचं हे केलेलं होतं, आणि योगायोग तुमचं मला मेसेज आलं. मग तुमच्या इथं मी फ्री मध्ये बघितल्यामुळे तुमच्यापेक्षा हे केलं मी. ते चक्राचे वगैरे सांगितलं होते मला, ते ब्रेसलेट वगैरे घ्यायला सांगितले होते, ऑइल वगैरे. मग त्यांच्याकडे का मी घेतले नाही, तुमच्याकडे तर बॅच मध्ये चालू असल्यामुळे.
सर कुठलंही कुणी सांगतं म्हणून घेण्यापेक्षा पहिले त्यांना शिकून घ्या. मी का बरं क्रिस्टल थेरपी याच्यासोबत फ्री कोर्स म्हणून दिलेला आहे, कारण एक मास्टर हिलर रेकी क्रिस्टलमुळे रेकी साधकांची एनर्जी वाढते आणि आपण जेव्हा दुसऱ्यांना हिलिंग करतो तेव्हा आपल्यालाही प्रोटेक्शनची गरज असते. ते प्रोटेक्शन क्रिस्टलमुळे आपल्याला मिळत असतं. पण मग कुठलं क्रिस्टल आपल्याला सूट होतं ते कसं ओळखायचं हे जर तुम्ही प्रॉपर जाणून घेतलं तर ते वापरल्यानंतर त्याचा रिझल्ट तुम्हाला किंवा तुम्ही ज्याला सजेस्ट कराल एखाद्याला पुढे ऍज अ मास्टर हिलर तर ते तुम्ही परफेक्ट सांगू शकलं पाहिजे. ठीक आहे. हो, त्यामुळेच घेतलं नाही मॅडम मी तुमच्याकडनं. तर चालू आहे ना तुम्हाला विचारा म्हणून मी परत नाही कॉल पूर्ण कॉन्टॅक्ट. डिटेल मध्ये आपण शिकवत जातो. हो ठीक आहे मॅडम. ओके. किरण आहुजा. नमस्ते मॅम. नमस्ते मॅम. शक्तिपात घेतल्यापासून आणि आता पण मला मधी थोडीशी झोप लागली तुम्ही मेडिटेशन घेताना, आणि माझं झोपेचं प्रमाण हे जास्त वाढलेलं आहे. का ते कळू शकेल का मला? आणि जेव्हा भोवयांच्या मध्ये मला व्हाईट कलरचा लाईट जाणवला. खूप चांगलं साईन आहे. थर्ड आय तुमचा ऍक्टिव्हेट होत आहे. थँक्यू. इट्स गुड साईन. आणि जे झोप येत आहे तर कसं असतं जेव्हा आपण एखाद्या साधनेला सुरुवात करतो तो हमारे आभा मंडल में जो नकारात्मक ऊर्जा रहती उनको अच्छा नहीं लगता कि आप अच्छे मार्ग पे जा रहे, तो आपको रोकने के लिए तिथे झोप भी पेते. ठीक आहे. पण हळूहळू जेव्हा तुम्ही त्या ऊर्जांच्या प्रवाहाची मैत्री करता तर मग तो प्रवाह अजून सुंदर तुम्हाला जाणवायला लागतो. ठीक आहे. येस. थँक्यू. ओके. नीलम गाडे. माइक ऑन करा नीलम मॅडम. UCT सुचेता. हा बोला. नीलम मॅडमचा ओपन झाला आधी. नीलम मॅडम बोला. मी फर्स्ट लेवल केलेली तेव्हा मला असे अनुभव आला नव्हता, पण आता खूप सुंदर अनुभव आला. मला सगळे साथीचे कलर दिसले आणि एक मला असा डोळा दिसला. ग्रेट. खूप म्हणजे खूप छान वाटलं. माझ्या पाठीत दुखत होतं ते कधी कोणाचे दुखणे कमी झाले. मेन उद्देश काय, ही मेडिटेशन केल्यानंतर तुमच्या शरीरावर असलेले जे पेन आहे ते आपोआप कमी होऊन जातात बरं. आणि म्हणून हे मेडिटेशन केल्यानंतर आज जर कुणाला एखाद्या वेळेस खूप पोट जास्ती रिकामं झालं, काळजी करू नका. ब्लॉकेजेस शुद्ध होऊन राहिलेले आहे. शरीराला एक दिवस कणकण वाटेल, ते शरीरामध्ये असामान्य व्हायब्रेशन जे तयार होतात ते तुमचे ब्लॉकेजेस निघत असतात. कुणाला घाम आला असेल अचानक मेडिटेशन करताना, हे सामान्य सिम्पटम्स आहे. कारण जेव्हा आपण क्लिन्झिंग करतो पूर्ण औराचं, चक्रांचं, शरीराचं, तर हे सामान्य गोष्टी आहे. अगदी तुम्हाला उद्या सकाळी उठल्यावर आज शांत झोप लागेल आणि सकाळी उठल्यावर एकदम छान फ्रेश वाटतं. गीता मॅडम काय झालं बोला. मॅम मला मायग्रेन होता. म्हणजे आता सेशनच्या आधीपासूनच डोकं फार दुखत होतं. सो आय वॉज वरीड की सेशन व्यवस्थित मी करू शकेल की नाही. पण या मेडिटेशननी लिटरली खूप रिलीफ आहे. मला अजिबात आता डोकं दुखत नाहीये. थँक्यू व्हेरी मच. वन मोर थिंग मॅम, आय वॉन्ट टू आस्क यू की ही जी आपण जेव्हा दुसऱ्यांची निगेटिव्हिटी काढतो मग त्यावेळेस ती निगेटिव्हिटी जाते कुठे? म्हणजे ती आपल्यामध्ये येते का? टाकत किंवा असतो आपल्याला ब्रह्मांडामध्ये. काही त्रास नाही होत ना? नाही. कसं आहे, युनिव्हर्स आधी आम्ही काय करायचो, ती निगेटिव्हिटी खाली टाकायला सांगायचो. जमिनीत जाऊन शुद्ध होत आहे असं ते सांगायचं. पण त्याच्यात असं लक्षात आलं की जेव्हाही आपण ती निगेटिव्हिटी जमिनीत टाकतोय तर त्याचा अर्थ काय होतो की जमिनीत जेव्हा ती निगेटिव्हिटी टाकतो तर ती राहून जाते ना आपल्या घरातच, असं सेन्सेशन तयार होतं माइंडमध्ये. एव्हरीथिंग इज युअर माइंड. आणि मग आपण जर म्हटलं ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होऊन जा, तर ब्रह्मांडामध्ये तर अख्खं युनिव्हर्स म्हणजे कुठली एनर्जी तिथे शुद्ध करतोय आपण, तिला डिस्ट्रॉय करत नाही. आधी आमचं अफर्मेशन काय होतं की जमिनीत जाऊन म्हणजे ती सगळी निगेटिव्हिटी जमिनी धरती में गई आहे असं म्हणायचं. आता आपण काय म्हणतो की वो ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, म्हणजे आपण तिला ट्रान्सफॉर्मच करतोय ना त्या एनर्जीला. म्हणजे ती आपल्याला काही त्रास नाही होत ना त्याचा कुठल्याच प्रकारे? नाही नाही, काहीच त्रास नाही. त्याच्यासाठीच तर क्रिस्टल थेरपी ऍड केली आहे मॅडम. आता बघा, मी लिटरली सांगते, तुमचा तर क्लास मी रेग्युलर घेतला, पण जे सेकंड लेवल वाले त्यांना माहिती आहे, त्यांचा 2 दिवस क्लास झाला नाही. त्याचं रिझन हे होतं की ऍट अ टाइम 295 लोकांना मी त्या दिवशी शक्तिपात दिला पहाटे 5:15 वाजता. आणि त्याच्या आदल्या दिवशी मला थोडं बरं वाटत नव्हतं, तर माझी सुद्धा एनर्जी ड्रेन होणार आहे. कारण मी जरी एक पाईपलाईन आहे, पण त्या पाईपलाईनचं फोर्स सांभाळून न्यायची एक कॅपॅसिटी असते ना प्रत्येक पाईपची.
मोठ्या फोर्सच्या पाईपसाठी मोठा पाईप लागतो. आता 295 लोकांना शक्तिपात दिल्यानंतर आणि तुमचं ऍक्टिव्हेशन करून घेतल्यानंतर मला अक्षरशः एनर्जीच नव्हती. मला दुसऱ्या बॅचेसला सुट्टी द्यावी लागली त्या दिवशी, कारण माझ्या एक्सेस एनर्जी मी ऑलरेडी तिथून प्रवाह देऊन टाकलेला होता. यूज केली होती. म्हणून ती एनर्जी ऍक्टिव्हेट ठेवण्यासाठी, आणि माझा स्वभाव कसा आहे, आज जसं मी तुमचं सगळ्यांचं हिलिंग केलं, म्हणजे मी ते हिलिंगचं माध्यम बनले, तर जर मी माझं प्रोटेक्शन घेतलं नाही तर तुमच्या ज्या निगेटिव्हिटी असतात त्या कुठेतरी माझ्या आवराशी कनेक्ट होणार आहे. हे कॉमन गोष्ट आहे, कारण आपण जेव्हा कुणाला हिलिंग देतो तर आपण त्याच्या एनर्जीशी कनेक्ट झाल्याशिवाय आपण हिलिंग पोहोचवू शकत नाही. त्याच्यासाठी काही सिम्बॉल आहे, पण आपल्याला माहिती आहे की समोर चिखल आहे, चिखलात पाय टाकल्यावर चिखलाने पाय भरणार आहे, तर आपण एक तर त्याच्यासाठी लांब जो गमबूट येतो तो घातला तर आपल्याला तो चिखल लागणार नाही. तसं रेकीमध्ये क्रिस्टल्स आपल्याला धारण केले तर मग आपलं प्रोटेक्शन होत असतं. ठीक आहे, साधी गोष्ट आहे. व्हाय वी आर इंट्रोड्यूस क्रिस्टल विथ दिस रेकी, त्याचं मागचं रिझन ते आहे. थँक्यू. रेकीचे साईड इफेक्ट कुठलेच नाही, आपण समोरच्याची निगेटिव्हिटी किती बेकार आहे हे आपल्याला माहिती नाहीये ना. ठीक आहे, येस, ओके, थँक्यू. हा, OnePlus बोला. OnePlus नावाने कोण जॉईन झाले मॅडम? तुमचा माईक ऑन केलेला आहे, बोला. आवाज नाही येत आहे तुमचा. ठीक आहे, सचिन भोसले सर बोला. नमस्कार मॅडम. नाशिकवरून नमस्ते मॅडम. मी तुम्हाला कनेक्ट व्हायच्या अगोदर विपश्यना मेडिटेशन करत होते 2-3 वर्षापासून. तर हे आपण रेकी आणि हे पॅरलल करू शकतो ना? करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके, थँक्यू. आणि आपलं टायमिंग काय राहणार आहे बॅच 2 चा, लेवल 2 चा? ठीक. सोनाली मॅडम बोला. तुम्ही आता जे रेखी सांगितली ना, म्हणजे आता जे हिलिंग केलं त्याच्यात मला असं हॅलोजन बल्ब कसे असतात तसे प्रत्येक कलर हॅलोजन बल्ब सारखे ब्राईट दिसत होते. म्हणजे हिरवा कलर अगदी मस्त बल्ब असं लागल्यासारखा. पण थर्ड आई मध्ये मला मी ब्लँक झाले. बहुतेक माझं काय झालं माहित नाही, मला कळलंच नाही. डायरेक्ट मग वरचं चक्र ओपन झालं. म्हणजे ते तिथे लाईट दिसली पर्पल, आणि मग जे फाउंटन जे तुम्ही म्हणला ते एकदम कलरफुल फाउंटन बाहेर पडते आणि मी त्याच्यात आंघोळ करते. जसं की भुईचक्र आपण दिवाळीत लावतो ना, पाऊस, तसं लाईटचा पाऊस पडतोय माझ्या अंगावर, आणि थोड्याने तो सगळा व्हाईट पाऊस पडायला लागला. एवढाच एक्सपिरियन्स आहे माझा. बाकी मला कळतच नाही कॉन्सन्ट्रेट करते की नाही करत, पण हे सगळं दिसतं मला. जर तुम्ही त्याचा शोध घेतला ना तर होत नाही, आपोआप त्या सगळ्या संवेदना तुम्हाला जाणवत असतात. येस, हा, ओके. आणि माझ्या हातात क्रिस्टल्सचे आहे काहीतरी बीज. तर शक्तिपात घेताना हे क्रिस्टल्स आपल्या हातात असले तर चालतात का? चालतं, काही प्रॉब्लेम नाही, पण ते तुम्हाला सूट होतं की नाही तर ते एकदा चेक करून घ्यायचं. ओके, नाही. हो, चला रेश्मा मॅडम बोला. मॅम, मला पण खूप छान अनुभव आला आता मेडिटेशन करताना. जसं त्या आता ताई बोलल्या की डोक्याच्या इथे पूर्ण असं लाईट पूर्ण अशी फाउंटन सारखी हे होत होती. असं छान अनुभव होता. आणि मला एक विचारायचं आहे की ते तुम्ही बोललात ना काल की PDF वगैरे नोट्स पाठवणार, तर बॅच नंबर 17च्या ग्रुपमध्ये येत नाहीये ते, तर तुम्ही जरा त्यात पण दिलं तर चालेल. चालेल, ठीक. थँक्यू. सांगते. ओके, चला. हा, सुचित्रा मॅडम अनम्यूट करा, बोला. येस मॅम, नमस्कार. मला कालपासून थोडं लोअर बॅक मध्ये खूप पेन होत होतं. आपलं आता मेडिटेशन झाल्यानंतर मला मच बेटर रिलीफ आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मी बसताना पण असं टेकून उशी वगैरे घेऊन बऱ्याच बसले लोकांचे होते इथे कमी झालेले त्रास आयुष्यात उद्भवत नाही बरं, हे होतं. फक्त मला एक असं विचारायचं होतं की सगळेजण खूप काही काही सांगतात की त्यांना काही दिसलं, कलर दिसले किंवा काय. मला असं काही जाणवलं नाही. मला समजत नाहीये माझं कॉन्सन्ट्रेशन कितपत झालं. पण इन बिटवीन मध्ये 5-10 मिनिटं झाल्यानंतर माझा तोल गेला जागेवरून. म्हणजे कोणीतरी मला हलवून जागं केलंय, असं म्हणजे हलवून जागेवर बसवलंय असं एक फिलिंग आलं. ते एंजल्स असतात आजूबाजूला, तुम्हाला तुमच्या म्हणजे मी नवचेतना खाली निर्माण पडता पडता वाचले, असं कोणीतरी धरून मला परत जागेवर बसवलं असं एक फिलिंग आलं मला. पण बाकी मग कलर दिसले नाहीत किंवा लाईट वगैरे काही मला जाणवलं नाही. सो सगळ्यांचा थँक्यू. उद्या आपलं महत्वाचं सेशन आहे, डे 10. तुम्हाला उद्या मनी मंत्र सांगितल्या जाईल. आयुष्यामध्ये आर्थिक ऊर्जा आपल्या जीवनामध्ये कशा सांभाळून ठेवायचा ते, रेकीचं प्रोटोकॉल, कुठल्या आजारासाठी कुठली ट्रीटमेंट वापरायची ते सांगितल्या जाईल. जिबूचे सिम्बॉल,
आणि माझ्या प्रॉमिसनुसार तुमचा शेवटचा हँडरेज असेपर्यंत प्रश्नांची उत्तरं दिले जातील. पण उद्याचा क्लास 3च्या ऐवजी 2 वाजता होईल. किती वाजता चालू होईल उद्याचा क्लास? 3 ऐवजी 2 वाजता चालू होणार आहे. क्लिअर? उद्याचा आपला क्लास दुपारी 3 ऐवजी 2 वाजता चालू होईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. क्लिअर? ओके, चला. सो विश यू ऑल द बेस्ट. उद्या भेटू आपण शार्प 2 वाजता. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. 2 वाजेपासून शेवटच्या प्रश्नापर्यंत आपला उद्याचा क्लास चालणार आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.